नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 33 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात मित्रांनो आपली टीईटी एक्झाम जे की येत्या 28 जून रोजी होणारी आहे. आणि आजपासून पाहिलं तर परीक्षा फक्त आपल्या मित्रांनो शेवटचे आता शिल्लक 14 दिवस मित्रांनो राहिलेले आहेत. आणि या उर्वरित दिवसांमध्ये मित्रांनो आपण संपूर्ण काही परीक्षा दृष्टिकोनात जे काही IMP प्रश्न आहेत वारंवार स्वरूपाचे विचारले जाणारे ते प्रश्न मित्रांनो आपण जास्तीत जास्त स्वरूपामध्ये आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये मित्रांनो आपण कव्हर करणार आहोत. जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे मिळत असेल मित्रांनो, फटाफट तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, तिथून आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या. कारण का त्या ठिकाणी तुम्हाला आपण संपूर्ण काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF व त्यासोबतच सर्व काही अपडेट तुम्हाला उपलब्ध करून देत असतो. आणि जे विद्यार्थी आपल्या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नाहीत त्यांनी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या डॅशबोर्डमध्ये जा यूट्यूबच्या, त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण काय आपल्या टीईटीचे मागील व्हिडिओचे पार्ट तुम्ही पाहू शकता. आणि परीक्षापूर्व प्रत्येकी पार्ट पाहूनच घ्या, कारण का प्रत्येक पार्टमध्ये आपण IMP स्वरूपाचे सर्व काही अतिसंभव प्रश्न आपण कव्हर करून दिलेले आहे, ज्याद्वारे तुमचा 90+ जो आपला सेफ स्कोर आहे तो आपण क्रॅक करण्यासाठी संपूर्ण काही प्रश्न तुम्हाला देत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो स्पेशली मराठी व्याकरण, CDP आणि इंग्लिशचे संपूर्ण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तर काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा, कोणताही प्रश्न तुम्ही यामधला मिस करू नका. जर तुमचा अभ्यासक्रम कमी आहे आणि तुम्हाला वाटतं की जर स्कोर तुमचा कमी येणार असेल तर सुरू करू व्हिडिओ. आपण पाहू यामधले आता काही IMP प्रश्न. तर यामधला पहा प्रश्न पहिला या ठिकाणी काय म्हणतो, पियाजेच्या संज्ञात्मक विकास सिद्धांतानुसार वस्तू सातत्य हा गुणधर्म बालक कोणत्या अवस्थेमध्ये प्राप्त करतो. तर बालक जो आहे जो की कोणत्या अवस्थेमध्ये प्राप्त करतो असा प्रश्न आहे. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय नंबर जे की ब, संवेदनकारक अवस्था. यामध्ये जो आहे थोडक्यामध्ये जो की हा जो आहे प्राप्त करतो. तर जीन पियाजे यांच्या मते जन्मापासून ते 2 वर्षाच्या काळापर्यंत जे आहे संवेदनकारक अवस्था असतो. या काळात मूल जे आहे सुरुवातीला डोळ्यासमोरून दूर झालेल्या वस्तू अस्तित्वात नाही असे मानते, परंतु सुमारे 8 ते 9 महिन्यानंतर त्याला समजते की वस्तू डोळ्यासमोर नसली तरी तिचे अस्तित्व असते. यालाच वस्तू सातत्य असं जे आहे ते म्हणतात. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला जो आपला CDP टॉपिक आहे जे की बालमानसशास्त्र, अध्यापन शास्त्र, यामध्ये तुम्हाला शास्त्रज्ञावर आधारित 100% प्रश्न जे आहे ते विचारले जाणारे असतात. जे काही महान मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांच्यावर वारंवार प्रश्न जे आहे ते विचारली जातात. मित्रांनो तुमची तयारी अशी असायला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न दुसरा आहे, वायगोस्तिकीच्या मते बालकांच्या विकासात डॅश म्हणजे काय. तर जे काही ZPD आहे त्याला आपण झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणतो. तर याचं म्हणजे काय आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर C, जे की बालकाची सद्य क्षमता आणि योग्य मदतीने गाठता येणारी संभव क्षमता यामधील अंतर, याला जे आहे ZPD म्हणजे की झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आपला तिसरा असा आहे, कोहलबर्गच्या नैतिक विकास सिद्धांतातील सामाजिक करार अभिमुखता हा टप्पा कोणत्या पातळीत येतो. जे काय सोशल कॉन्ट्रॅक्ट ओरिएंटेशन आहे हा टप्पा. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर C, जे की उत्तर प्रथागत पातळी यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये हा जो आहे जो की येतो. त्यानंतरचा प्रश्न चौथा असा आहे, प्रयत्न प्रमाद हा अध्ययनाचा सिद्धांत कोणी मांडला. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की थॉर्नडाईक यांनी जे आहे ते मांडलेला आहे. ते एडवर्ड थॉर्नडाईक यांनी जे आहे मांजरावर प्रयोग करून प्रयत्न प्रमाद हा सिद्धांत जो की मांडलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे पाचवा, समावेशक शिक्षणात खालीलपैकी कोणत्या घटकाला सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर C, जे की सर्व प्रकारच्या बालकांच्या गरजानुसार लवचिक अध्यापन पद्धती आणि वातावरण याला जे आहे थोडक्यात महत्त्व दिलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला, बुद्धिमत्तेचा त्रिआयामी सिद्धांत कोणी मांडला. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की गिलफोर्ड यांनी जे आहे तो मांडलेला आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला, एका विद्यार्थ्याला गणितातील क्रिया समजत नाहीत आणि आकडेमोड करताना खूप अडचणी येतात, त्याला खालीलपैकी कोणता शिकाऊ अक्षमतेचा विकार असू शकतो. जे की यापैकी लर्निंग डिसॅबिलिटीचा हा क्वेश्चन्स आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर C, ज्याला जे आहे डिस्क्लोलिया हा जो आहे थोडक्यामध्ये जो की असू शकतो, ज्यामध्ये त्याला आकडेवाढीची जो की समस्या आहे. तर हे IMP प्रश्न आहे, थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवून घ्या मित्रांनो, कारण का परीक्षेत असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतरचा प्रश्न पुढचा आठवा असा आहे, अभिसंधान सिद्धांतात पावलियोने कुत्र्याला लाळ गाळण्यासाठी कोणत्या नैसर्गिक उद्दीपकाचा जो की वापर केला होता. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, अन्न याचा जो आहे थोडक्यात वापर केलेला होता. त्यानंतरचा प्रश्न पुढचा 9वा आपला, प्रगतशील शिक्षणाचे जनक मानले जाणारे जॉन ड्यूई यांनी शिक्षणाला कोणती प्रक्रिया मानली आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की त्रिध्रुवीय आणि सामाजिक प्रक्रिया हे जे आहे ते मानलेलं आहे. जे की जॉन ड्यूई यांनी, ज्यामध्ये शिक्षक, विद्यार्थी आणि समाज हे 3 ध्रुव एकमेकाशी आंतरक्रिया करतात.
त्यानंतरचा प्रश्न 10वा आपला पुढचा असा आहे, वाढ आणि विकास या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की वाढ ही विकासाचाच एक भाग असून ती प्रामुख्याने परिणामात्मक बदल दर्शवते. म्हणजेच काय, तर वाढ ही मोजता येते म्हणून ती परिणामात्मक असते, तर विकास हा गुणात्मक असतो, वाढ हा विकासाचाच एक संकुचित भाग आहे. म्हणून पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही टीईटी एक्झामच्या परिपूर्ण ए टू झेड तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे, त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली टीईटी एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच मित्रांनो एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो ए टू झेड तयारी आपण करून घेतलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या टीईटी अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील, त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट आणि अॅक्युरेसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे, तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पीवायक्यूचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच ज्या मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केली नसेल त्या विद्यार्थ्यांनी लगेच आपली ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्यामध्ये आपली स्पेशली टीईटी टेस्ट सिरीज मित्रांनो एनरोल करून घ्या, कारण का तुमच्याकडे आता परीक्षेचे काही शेवटचे दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि या शेवटच्या शिल्लक दिवसांमध्ये तुमचा अभ्यास झाला नसेल तर मित्रांनो तुम्ही लगेच आपली एक टेस्ट सिरीज जॉईन करून देऊन त्यामध्ये संपूर्ण टेस्ट सोडवा, कारण का त्यामध्ये आपण जेवढे काही परीक्षेमध्ये IMP क्वेश्चन आहे तेच फक्त तुम्हाला कव्हर करून दिलेलं आहेत. आणि त्यासोबतच तुम्हाला जर एखादा टॉपिक किंवा एखादा सब्जेक्ट जर तुमचा वीक असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी आपण सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील ऍड करून दिलेला आहे, ज्यामुळे तुमची संपूर्ण काही जे सब्जेक्टिव्ह टेस्टची देखील तयारी होणारी असेल. तर ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करा मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पुढील 11वा असा आहे, काय म्हणतो पहा, गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार कवी आणि लेखकांमध्ये खालीलपैकी कोणती बुद्धिमत्ता प्रामुख्याने आढळते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की भाषाविषयक बुद्धिमत्ता ही जी आहे ती आढळते. त्यानंतरचा प्रश्न 12वा, अध्यापनाच्या उद्दामी पद्धतीमध्ये प्रवास कसा होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, विशिष्ट उदाहरणाकडून सामान्य नियमाकडे या प्रकारे जोडक्यात प्रवास हा होतो. त्यानंतरचा प्रश्न पुढील असा आहे, मानसिक वय ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडलेली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की अल्फ्रेड बिने यांनी जे आहे जे की मानसिक वय ही जी आहे संकल्पना मांडलेली आहे. तर कधी, तर 1908 मध्ये जे आहे त्यांनी मांडलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न पुढील असा आहे, किशोरावस्थेला वादळ आणि तणावाचा काळ असे कोणी म्हटले आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की जी स्टेनली हॉल यांनी जे आहे ते म्हटलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, अध्ययन संक्रमण म्हणजे काय? तर कशाला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की एका परिस्थितीतील शिकलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत वापरणे याला जे आहे अध्ययन संक्रमण असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे, सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनात सर्वकष या शब्दाचा अर्थ काय होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की विद्यार्थ्याच्या दोन्ही म्हणजेच काय, तर बोधात्मक आणि सहबोधात्मक क्षेत्राचे मूल्यमापन याला जे आहे थोडक्यामध्ये जो की हा याचा अर्थ होतो. त्यानंतर आपला पुढचा 17वा प्रश्न असा आहे, ब्रुनरच्या अध्यापन सिद्धांतानुसार मुले जेव्हा वस्तू प्रत्यक्ष हाताळू किंवा कृतीद्वारे शिकतात तेव्हा ती कोणती अवस्था असते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, कृतीप्रधान अवस्था ही जी आहे थोडक्यामध्ये असते. त्यानंतरचा 18वा प्रश्न, विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता वाढवण्यासाठी शिक्षकाने कोणत्या प्रकारच्या विचार प्रक्रियेला प्रोत्साहन दिलं पाहिजे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की अपसारी विचार हे जे आहे प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न 19वा, स्किनर यांच्या साधक अभिसंधान सिद्धांतात वर्तनाला बळकट करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की प्रबलीकरण याचा जो आहे थोडक्यामध्ये वापर जो की केला जातो.
त्यानंतरचा 20वा प्रश्न, मुलांच्या सामाजिकरणाची प्राथमिक संस्था खालीलपैकी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, कुटुंब ही जी आहे थोडक्यामध्ये जे की प्राथमिक संस्था आहे. त्यानंतरचा प्रश्न 21वा आपला, मास्लो यांच्या गरजांच्या पदानुक्रम सिद्धांतानुसार सर्वात उच्च पातळीवरील गरज कोणती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, आत्मप्रत्यक्षीकरण ही जी आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, एखादा विद्यार्थी अपयशाची खापर दुसऱ्या गोष्टीवर फोडतो तेव्हा तो कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करत असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, समर्थन किंवा तर्कसंगतीकरण या जे आहे थोडक्यामध्ये जे की संरक्षण यंत्रणेचा वापर करतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, ब्लूम यांच्या शैक्षणिक उद्दिष्टांच्या वर्गीकरणात भावात्मक क्षेत्राचा संबंध कशाशी आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी सी, भावना, मूल्य आणि वृत्ती या क्षेत्राशी संबंधित आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, मर्मदृष्टीमूलक अध्ययन हा सिद्धांत कोणत्या मानसशास्त्राच्या गटाने मांडला? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की अ, समष्टीवादी या ज्या गटाने थोडक्यात मांडलेला आहे. त्यानंतरचा 25वा प्रश्न, राष्ट्रीय पाठ्यचर्चा आराखडा 2005 ज्याला आपण NCF जे की 2005 नुसार शिक्षकांची भूमिका कशी असावी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की मार्गदर्शक आणि सुलभक या प्रकारची थोडक्यामध्ये असावी. त्यानंतरचा 26वा प्रश्न, व्यक्तिमत्वाचा माहिती चाचणी किंवा शाईच्या डागांची चाचणी हा कोणत्या प्रकारच्या चाचणीमध्ये मोडतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की प्रक्षेपणात्मक चाचणी यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये जे की मोडतो. त्यानंतरचा आपला पुढचा 27वा प्रश्न असा आहे, कुर्त लेविन यांच्या क्षेत्रीय सिद्धांतानुसार मानवी वर्तन हे कशाचा परिणाम असते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी सी, व्यक्ती आणि त्यांचे पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियेचा हा जो आहे थोडक्यामध्ये जो की आहे. त्यानंतरचा प्रश्न पुढील 28वा आपला आहे, विद्यार्थ्याला अंतर्गतरित्या प्रेरित करण्यासाठी शिक्षकाने काय करावे, काय केलं पाहिजे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की कामातील आनंद आणि स्वतःचे समाधान शोधण्यास मदत करावी, जे की शिक्षकाने मोटिवेट करण्यासाठी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला असा आहे, खालीलपैकी कोणते अवधान हे ऐच्छिक अवधान प्रकारामध्ये मोडते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की परीक्षेच्या तयारीसाठी कठीण धडा लक्षपूर्वक वाचणे हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न 30वा असा आहे, मुलांचा विकास हा डोक्याकडून पायाकडे होतो या विकास तत्वाला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, त्याला शिरोपुच्छीय तत्व असं जे आहे ते म्हटलं जातं. तर विकासाच्या दिशेचे 2 नियम आहेत. डोक्याकडून पायाकडे होणाऱ्या विकासाला शिरोपुच्छीय तत्व असं म्हणतात, तर शरीराच्या मध्यभागाकडून बाहेरील भागाकडे होणाऱ्या विकासाला समीप दूरत्व तत्व असं जे आहे ते म्हटलं जातं. तर हे एक IMP प्रश्न आहे, तुम्ही लक्षात ठेवून घ्या. पर्याय नंबर बी याचं उत्तर होणार असेल. तर हे झाले मित्रांनो आपले बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रावरील प्रश्न. आता आपण पाहू मराठी व्याकरणाचे काही आपण टॉप 30 क्वेश्चन्स आणि त्यानंतर पाहू आपण इंग्लिशचे टॉप 30 क्वेश्चन मित्रांनो. तर यामधला प्रश्न 31 आपला या ठिकाणी काय म्हणतो पहा, अनुस्वार आणि विसर्ग यांना मराठी व्याकरणामध्ये काय म्हणतात किंवा काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की स्वरादी असं जे आहे ते म्हटलं जातं, अनुस्वार आणि विसर्ग यांना. त्यानंतरचा प्रश्न 32 आपला, खालीलपैकी तुळशीपत्र या शब्दाचा योग्य समास ओळखा यापैकी. तर याचं उत्तर जे आहे पर्याय नंबर ब होईल, जे की षष्ठी तत्पुरुष समास हा जो आहे तो होणारा असेल. कारण का तुळशीपत्र या सामासिक शब्दाचा जर आपण विग्रह केला तर कसा होईल, तुळशीचे पत्र म्हणजेच काय, तुळशीचे पत्र म्हणजेच काय, तर पान असा थोडक्यामध्ये होतो. येथे जे आहे चे हा जो आहे षष्ठी विभक्तीचा प्रत्यय लागल्यामुळे हा षष्ठी तत्पुरुष समास हा या ठिकाणी होणारा असेल, म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा आपला, सूर्य उगवला आणि पक्षी किलबोलू लागले हे वाक्य कोणत्या प्रकारामधील आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की संयुक्त वाक्य या ठिकाणी होणारा असेल. कारण का जेव्हा 2 प्रधान वाक्य आणि व किंवा यासारख्या समुच्चयबोधक उभयान्वयी अवयवाने जोडलेले असतात तेव्हा त्या अखंड वाक्याला संयुक्त वाक्य असं जे आहे ते म्हणतात. या ठिकाणी आणि हे जे आहे ते आलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की रात्र हे जे आहे ते होणारं असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न, मुलांनी आंब्याची झाडे लावली या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की कर्मणी प्रयोग हे जे आहे ते होणारं असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, माझा डब्बा खाऊन झाला शब्दशक्ती ओळखा यामधली कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, लक्षणा ही जी आहे ती होणारी असेल.
कारण का आपण प्रत्यक्ष लोखंडी किंवा प्लास्टिकचा डब्बा जे की भांडे आपण खात नाही तर डब्यातील अन्न खातो. मूळ अर्थाला बाधा आणून त्याच्याशी सुसंगत असलेला दुसरा अर्थ घेणे याला लक्षणा शब्दशक्ती असं जे आहे ते म्हणतात. तर याची व्याख्या ही थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला रामाने बाणाने रावणाला मारले. या वाक्यातील बाणाने या शब्दाची विभक्ती कोणती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की तृतीया ही जी आहे ती होणारी असेल. कारण का बाणाने या शब्दाला ने हा प्रत्यय लागलेला आहे आणि ने, ए, शी, नी हे प्रत्यय तृतीय विभक्तीचे असतात. तसेच बाण हे मारण्याचे साधन जे की करण आहे जे तृतीय विभक्तीचे मुख्य कारकार्थ दर्शवते. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला वाघजाल या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की वाघ अधिक जाल या प्रकारे याचा संधी विग्रह होणारा असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता वर्ण हा मूर्धन्य प्रकारामध्ये येत नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड, म्हणजे की त हे जे आहे ते येत नाही तर बाकी सर्व येतात. त्यानंतरचा आपला प्रश्न 40वा असा आहे, ते काम करत राहील या वाक्यातील काळ ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की रीती भविष्यकाळ हे होणार असेल. कारण का जेव्हा एखादी क्रिया भविष्यकाळात सतत घडण्याची रीत दर्शवली जाते तेव्हा त्याला रीती भविष्यकाळ असं जे आहे ते म्हणतात. यामध्ये करत राहील किंवा करत जाईल ही रचना जी की रीती भविष्यकाळ दर्शवते. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढला असा आहे, उंट या शब्दाचा विरुद्ध शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की सांडणी हा जो आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, जगी सर्व सुखी असा कोण आहे? या वाक्याचं विधानार्थी वाक्य काय होईल? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की जगी सर्व सुखी असा कोणीही नाही या प्रकारे हा होणारा असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा आपला, डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की जाणून बुजून दुर्लक्ष करणे असा जो थोडक्यामध्ये होतो. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे, आबाळागत माया तुझी आमावर राहू दे या ओळीतील अलंकार ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की उपमा अलंकार हा जो थोडक्यामध्ये होणारा असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, शेतकरी हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की तद्भाव यामध्ये हा शब्द थोडक्यामध्ये जो की मोडतो. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, तू काही आता लहान नाहीस या वाक्याचा होकारार्थी वाक्य ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की तू आता मोठा झाला आहेस या प्रकारे हे जे आहे ते वाक्य होणारा असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला, शुद्ध शब्द ओळखा. यापैकी कोणता शुद्ध शब्द आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब हे जे आहे शब्द थोडक्यामध्ये शुद्ध आहे. म्हणजे की नीती हा जो शब्द थोडक्यामध्ये यापैकी शुद्ध शब्द आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 48 असा आहे, शब्बास असेच यश पुढेही मिळव या वाक्यातील शब्बास हे कोणत्या प्रकारचं अव्यय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की केवल प्रयोगी अव्यय आहे. कारण का शब्बासच्या नंतर केवल प्रयोगी जे आपल्याला चिन्ह दिसत आहे ते पण दिसत आहे आणि आपल्याला माहिती आहे की मनातील आनंद, आश्चर्य, प्रशंसा किंवा दुःख यासारख्या तीव्र भावना व्यक्त करणाऱ्या आणि वाक्याच्या सुरुवातीला येणाऱ्या अविकारी शब्दांना केवल प्रयोगी अव्ययाचं जे आहे ते म्हणतात. म्हणून पर्याय नंबर ब याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, विनाकारण या शब्दातील उपसर्ग ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की विना हे जे आहे थोडक्यामध्ये होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, मराठी भाषेची पाणीणी कोणाला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की दादोबा पांडुरंग तरखडकर यांना जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, कवितेची निर्मिती करणाऱ्या स्त्रीला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की कवयित्री असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, पाय पसरला आणि पडलो या वाक्यात आणि हे कोणत्या प्रकारचं उभयनवी अव्यय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की परिणामबोधक हे जे आहे थोडक्यामध्ये जे की होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला 53वा असा आहे, तो घोड्यावरून पडला या वाक्यातील घोड्यावरून या शब्दाचा अपादान हा अर्थ कोणत्या विभक्तीचा आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की पंचमी याचा जे आहे ते होणारा असेल. कारण का घोड्यावरून म्हणजे की घोड्यापासून लांब किंवा वेगळे होणे. दोन वस्तूचा दुरावा किंवा वियोग दाखवण्याला अपदान म्हणतात आणि अपदान हा पंचमी विभक्तीचा मुख्य कारकार्थ आहे. म्हणून पर्याय नंबर सी हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला, घर या शब्दाचे सामान्य रूप काय होईल या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की घरा हे जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, पक्षी झाडावर बसला या वाक्यातील वर काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी बी होणार असेल, जे की शब्दयोगी अव्यय आहे.
त्यानंतरचा पुढचा प्रश्न, खालीलपैकी अर्धस्वर वर्ण कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की य, र, ल, व हे जे आहे थोडक्यामध्ये अर्धस्वर वर्ण आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, मनात घर करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की एखाद्याच्या मनात कायमचे स्थान मिळवणे हे जे आहे थोडक्यामध्ये होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, राजहंस या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की राजहंस हेच थोडक्यामध्ये होणार असेल. कारण का काही पुल्लिंगी नामाचे एक वचन व अनेक वचन हे सारखेच राहते, तर राजहंस या शब्दाचा अनेक वचन राजहंस असेच होते, म्हणून पर्याय नंबर जे की उत्तर बी होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला, उल्हास या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडा. तर काय होईल? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की उत अधिक लास या प्रकारे हा होणारा असेल. त्यानंतरचा 60वा प्रश्न, मी कादंबरी लिहित होतो या हा कोणत्या प्रकारचा भूतकाळ आहे थोडक्यामध्ये? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की अपूर्ण चालू भूतकाळ हा थोडक्यात आहे. कारण का भूतकाळात एखादी क्रिया चालू होती किंवा पूर्ण झाली नव्हती हे दर्शवण्यासाठी अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ वापरला जातो. पर्याय नंबर बी याचं उत्तर होणार असेल. तर हे झाले मित्रांनो आपले टॉप 30 क्वेश्चन जे की मराठी व्याकरणासंदर्भातले. आता आपण पाहू मित्रांनो इंग्लिश ग्रॅमरची IMP आणि जे काही बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन आहेत ते सर्व आपण आता यामध्ये. तर इंग्लिशच्या सेक्शन मधला आपला जो की क्वेश्चन नंबर 61 असा आहे, जो की काय म्हणतो पहा, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड शी वॉकड फास्ट टू कॅच द ट्रेन. या ठिकाणी जे काही अंडरलाइन्ड भाग आहे ज्यामध्ये आपल्याला करायचं आहे फास्ट, या ठिकाणी जो फास्ट हा शब्द या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि अशी जात आपल्याला जे की ओळखायची आहे. तर पहा काय होईल? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की बी, ॲडवर्ब हे जे आहे ते होणार असेल. कारण का फास्ट हा शब्द वॉकड या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगत आहे, म्हणून क्रियाबद्दल माहिती देणाऱ्या शब्दाला आपण ॲडवर्ब असं जे आहे ते म्हणतो. शी वॉकड फास्ट टू कॅच द ट्रेन म्हणजे की ती ट्रेन पकडण्यासाठी वेगाने चालली असं हे होणार असेल, म्हणून पर्याय नंबर बी हे उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. या ठिकाणी योग्य ते आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहे. इफ इट रेन्स वी डॅश द मॅच या ठिकाणी म्हटलेलं आहे. इफ इट रेन्स वी डॅश द मॅच काय होईल? जर पाऊस पडला तर आम्ही सामना डॅश काय होईल? तर काय होणार असेल? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की विल कॅन्सल हे जे आहे ते येणार असेल. काय येईल विल? तर हा एक इफचा पहिला अटदर्शक नियम आहे. जर इफचे वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये असेल तर मुख्य वाक्य साध्या भविष्यकाळामध्ये जे की येतं. यामध्ये इफ इट रेन असं आहे, त्यामुळे जे की विल कॅन्सल हे जे आहे जे की येणार असेल, म्हणजे की विल प्लस क्रियापदाचं पहिलं रूप जे की या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार असेल. तर पर्यायामध्ये आपल्याला हेच फक्त पाहायला मिळतं, म्हणून पर्याय नंबर बी याचं उत्तर थोडक्यात होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द इडम्स. या ठिकाणी योग्यता अर्थ सांगायचा आहे. टू बर्न द मिडनाईट ऑइल या ठिकाणी आहे टू बर्न द मिडनाईट ऑइल म्हणजे की मध्यरात्री तेल जाळणे असा याचा अर्थ होतो. तर काय होईल? तर याचं उत्तर पर्याय नंबर बी, टू वर्क ऑर स्टडी लेट इन टू द नाईट म्हणजेच काय, जे की लेट नाईट स्टडी करणे किंवा काम करणे याचा अर्थ होतो. तर याचा वाक्यप्रचार आपण जर पाहिला तर अर्धरात्री उशिरापर्यंत जागे राहून कठोर परिश्रम करणे किंवा अभ्यास करणे असा होतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू द पॅसिव्ह वॉइस. पॅसिव्ह वॉइस म्हणजे कम्पेअर करायचं आपल्याला. द मेकॅनिक इज रिपेअरिंग द कार याचं पॅसिव्ह वॉइस मध्ये कसं होईल मग याला कन्वर्ट? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, द कार इज बिईंग रिपेअर्ड बाय द मेकॅनिक्स या प्रकारे हे होणार असेल. कारण का जे वाक्य जे आहे ते सुरुवातीला हे वाक्य चालू वर्तमान काळातील आहे आणि चालू काळाचं पॅसिव्ह वॉइस करताना आपल्याला आय एम इज आर प्लस बिईंग प्लस V3 म्हणजे की क्रियापदाचं तिसरं रूप ही रचना जी की वापरावी लागते, जे की यामध्ये आपण घेतलेली आहे, म्हणून पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुमचं मराठी व्याकरण वीक असेल किंवा इंग्लिश ग्रॅमर वीक असेल, तर तुमचे या टॉपिक्सवर जर स्कोअर कमी येत असेल मित्रांनो 100% तुम्ही आपली टेस्ट सिरीजची बॅच इनरोल करून घ्या. कारण का त्यामध्ये आपण मराठी व्याकरण त्यासोबतच इंग्लिश ग्रॅमरची परफेक्ट सोप्या भाषेमधून तयारी करून घेतलेली आहे. फक्त टेस्ट सिरीज जर तुम्ही रेग्युलरली सोडत गेलात, त्याचं तुम्ही स्पष्टीकरण वाचत गेलात, 100% तुम्हाला प्रत्येकी प्रश्नाचा नियम हा कळून जाईल आणि परीक्षेमध्ये तुम्ही अचूक उत्तर जे आहे मित्रांनो तुम्ही जे की निवडू शकाल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा काय म्हणतो पहा, सिलेक्ट द
करेक्ट प्लुरल फ्रॉम द वर्ड या ठिकाणी जे अनेक हे शब्द जो की निवडायचा आहे याचा या काय शब्द आहे ओएसिस हा जो आहे थोडक्यामध्ये शब्द आहे आणि याचा अनेक वचन शब्द निवडायचा आहे ओएसिसचा. तर काय होईल याचं उत्तर जे की पर्याय नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते होणार असेल. तर ओएसिस म्हणजे काय जे की वाळवंटातील सुपीक जागा ज्याला आपण मुरदान असं देखील म्हणतो. तर याचं जे काय उत्तर होईल पर्याय नंबर बी याचं जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढला असा आहे फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर आर्टिकल ही इज डॅश हॉनरेबल मॅन. तर या ठिकाणी आर्टिकल आपल्याला यूज करायचा आहे जो की काय येईल तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी जे की ॲन हे जे आहे ते येणार असेल. तो एक आदरणीय माणूस आहे या प्रकारे. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न फाइंड द सिनोनियम ऑफ द वर्ड या ठिकाणी अबेंडॉन हा जो शब्द आहे अबेंडॉन तर याचा आपल्याला जो काही सिनोनियम शब्द आहे जो की सांगायचा आहे. तर हा प्रश्न मित्रांनो आपण तुमच्यासाठी क्वेश्चन फॉर यू मधला दिलेला आहे. जर तुम्ही आपला व्हिडिओ कंप्लीट पाहिला असेल तर याचं उत्तर मित्रांनो 100% येणार असेल तुम्हाला कारण का हा प्रश्न आपल्या मागील व्हिडिओमध्ये देखील आपण कव्हर केलेला आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्स मित्रांनो याचं उत्तर कमेंट करून सांगा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अभ्यासाची ही खात्री होणारी असेल. जर अन्यथा मी याचं उत्तर मित्रांनो 24 तासानंतर आपल्या कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवेल त्या ठिकाणी तुम्ही याचं उत्तर कन्फर्म जे आहे ते करू शकता. पण अभ्यास करत असाल तर नक्की याचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा फाइंड द अँटोनियम ऑफ द वर्ड या ठिकाणी आर्टिफिकलचं आपल्याला जे आहे आर्टिफिकलचं विरुद्धाचे शब्द सांगायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी जे की नॅचरल हे जे आहे ते होणारा असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड या ठिकाणी करेक्टली स्पेल्ड सांगायचं आहे जे की कमिटीचं काय होईल तर पर्याय नंबर अ याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा असा आहे आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स व्हॉट अ ब्युटिफुल पीस ऑफ आर्ट दिस इज या ठिकाणी पहा याचं आपल्याला जे काही आयडेंटिफाय करायचं आहे सेंटेन्सचं टाईप तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी जे की एक्सक्लामेटरी या ठिकाणी येणार असेल. म्हणजेच काय वाक्य काय म्हणतं कलाकृतीचा किती सुंदर नमुना आहे हा या प्रकारे याचं बोलण्याचा एक उद्गार या ठिकाणी दिलेला आहे म्हणून या ठिकाणी एक्सक्लामेटरी हे जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट प्रिपोजिशन्स या ठिकाणी प्रिपोजिशन्स वापरायचं आपल्याला. द प्रॉपर्टी वॉज डिवायडेड डॅश द 4 ब्रदर्स या ठिकाणी काय येईल डॅशच्या जागी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी जे की अमॉंग हे जे आहे ते येणार असेल. कारण का जेव्हा 2 व्यक्तीमध्ये विभागणी असते तेव्हा बिटवीन वापरतात पण जेव्हा 2 पेक्षा जास्त व्यक्तीमध्ये विभागणी असते त्यावेळेस जे आहे अमॉंग हे जे आहे ते वापरतात. या ठिकाणी 4 भाऊ आहेत म्हणून या ठिकाणी अमॉंग आलेला आहे. समजा या ठिकाणी 2 भाऊ असते तर या ठिकाणी बिटवीन हे जे आहे थोडक्यामध्ये आलेलं असतं. तर हे काय बारीक नियम आहेत तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न कंप्लीट द सेंटेन्स विथ करेक्ट क्वेश्चन टॅग सोबत कंप्लीट करायचं आहे. यू हॅव नॉट फिनिश्ड युअर होमवर्क काय क्वेश्चन टॅग या ठिकाणी येणार असेल तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की हॅव यू या ठिकाणी हे जे आहे ते येणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न चूज द वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर अ पर्सन हू बिलीव्स दॅट गॉड डज नॉट एक्झिस्ट जो की देवावर विश्वास ठेवत नाही त्याला काय म्हणतात आपण त्याला नास्तिक असं म्हणतो. पर्याय नंबर बी हे जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 74वा आयडेंटिफाय द अंडरलाइन्ड क्लॉज आय नो दॅट ही इज हॉनेस्ट या ठिकाणी आपल्याला क्लॉज ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी जे की नाउन क्लॉज हे जे आहे ते होणार असेल. कारण का आय नो या ठिकाणी अंडरलाइन्ड आहे तर आय नो मला माहिती आहे या मुख्य क्रियापदाला काय माहिती आहे व्हॉट डू आय नो असा प्रश्न विचारल्यास दॅट ही इज हॉनेस्ट हे उत्तर मिळतं. म्हणून क्रियापदाचा कर्म म्हणून काम करणारे उपवाक्य त्याला नाउन क्लॉज असं जे आहे ते असतं. त्यानंतरचा प्रश्न पुढील असा आहे फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट टेन्स फ्रॉम शी डॅश इन दिस स्कूल सिन्स 2015 या ठिकाणी असं आहे पहा की ती 2015 पासून या शाळेत आहे. तर याचं उत्तर काय होईल पर्याय नंबर जे की बी हॅज बीन टीचिंग ती 2015 पासून या शाळेमध्ये शिकवत आहे या प्रकारे हे होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स ही सेड आय एम रायटिंग अ लेटर याचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. कसं होईल तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी जे की ही सेड दॅट ही वॉज रायटिंग अ लेटर या प्रकारे हे जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे चूज द करेक्ट कलेक्टिव्ह नाउन फॉर बीज या ठिकाणी पहा कलेक्टिव्ह नाउन्स म्हटलेलं आहे. अ डॅश ऑफ बीज या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे. तर बीज म्हणजेच काय जो की आपण म्हणतो ना मधमाशा त्याला बीज म्हणतात. तर या ठिकाणी पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल जे की स्वम हे जे आहे ते याचं उत्तर होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे फिल इन द ब्लँकचाच नायदर द टीचर नोर द स्टुडंट्स टॅज प्रेझेंट टुडे याच्या ठिकाणी काय येईल तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी जे की वर हे जे आहे ते येणार असेल.
त्यानंतरचा 79 आपला क्वेश्चन, चेंज द डिग्री ऑफ कम्पॅरिझन्स. मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन द महाराष्ट्र. पॉझिटिव्ह डिग्री आपल्याला ह्याचं जे आहे ते करायचं आहे. तर चेंज द डिग्री मध्ये आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री हे करायचं आहे. तर दिलेल्या वाक्याचं आपल्याला तर कसं होईल मग, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की नो अदर सिटी इन महाराष्ट्र इज सो बिग ॲज मुंबई. या प्रकारे हे जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, व्हॉट इज द फेमिनाईन जेंडर ऑफ फॉक्स. म्हणजे की याचा आपल्याला जो फॉक्स आहे, फॉक्सचा फेमिनाईन म्हणजेच काय, तर स्त्रीलिंगी शब्द काय आहे, हा शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की विक्सेन हे जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन्ड फ्रेझल वर्ब. द मीटिंग वॉज कॉल्ड ऑफ ड्यू टू बॅड वेदर. या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर काय होईल, पर्याय नंबर बी, जे की कॅन्सल्ड हे जे आहे ते येणार असेल. खराब हवामानामुळे बैठक जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे, याचा असा अर्थ होतो. त्यानंतरचा पुढील प्रश्न, फिल इन द ब्लँक. दिस इज द बॉय डॅश वॉलेट वॉज स्टोलन वेस्टरडे. या ठिकाणी पहा काय होईल उत्तर, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की हुज हे जे आहे ते होणार असेल. हा तोच मुलगा आहे जो की पाकिट काल चोरीला गेलेला होता. याचं उत्तर हे होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढील असा आहे, फिल इन द ब्लँकचाच, ही इज सिनियर डॅश मी इन सर्व्हिस. या ठिकाणी काय येईल, त्याचं उत्तर येईल पर्याय नंबर बी, जे की टू हे जे आहे ते होणार असेल. त्यानंतर पुढील प्रश्न, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. द वाइंड विस्पर्ड सिक्रेट्स टू द ट्रीज. या ठिकाणी हे काय होईल, याचं उत्तर, जे की वारा झाडांशी गुपित कुजबुजला. असा एक अलंकार आहे, भाषेचा अलंकार, जे की ओळखायचा आहे. काय होणार असेल, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर, जे की सी, ज्याला आपण पर्सोनिफिकेशन्स असं म्हणतो, त्याला चेतना गुणवते अलंकार आपण मराठीमध्ये म्हणतो. पर्याय नंबर सी याचं उत्तर होईल. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपला, सिलेक्ट द करेक्ट मॉडल ॲक्झिलरी टू शो कॉम्प्लिकेशन्स किंवा ऑब्लिगेशन्स. या ठिकाणी पहा ओळखायचं आहे. यू डॅश फॉलो द ट्रॅफिक रूल्स. या ठिकाणी काय होईल, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की मस्ट हे जे आहे ते येणार असेल. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, चूज द वर्ड दॅट क्लोज्ड इन अ मिनिंग टू ट्रान्झॅक्शन्स. या ठिकाणी पहा आहे. तर काय होईल याचं उत्तर, जे की या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे ट्रान्झॅक्शनचं. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की चेंजेस हे जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा पुढील क्वेश्चन्स, फिल इन द ब्लँक. आय कॅन नॉट कॉम्प्लाय डॅश युअर रिक्वेस्ट. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की विथ हे जे आहे ते या ठिकाणी येणार असेल. त्यानंतरचा पुढील क्वेश्चन्स आपला, चूज द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड मिनिंग ऑफ अनबिलिव्हेबल. अनबिलिव्हेबलची जी आहे आपल्याला, जे की करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी सांगायचं आहे, करेक्ट स्पेलिंग ऑफ वर्ड मिनिंग. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर, जे की इनक्रेडिबल हे जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा आपला नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द इरर इन द सेंटेन्स. यामधला आपला इरर ओळखायचा आहे. इच ऑफ द प्लेयर्स हॅव परफॉर्म्ड वेल. या ठिकाणी याचं काय होईल इरर, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर, जे की सी, हॅव परफॉर्म्ड हे जे आहे थोडक्यामध्ये चुकीचं आहे. किंवा जेव्हा एखाद्या वाक्याची सुरुवात इच ऑफने होते, त्यानंतर नाम अनेक वचनी येते, परंतु क्रियापद नेहमी एक वचनी असावे लागते. त्यामुळे हॅव ऐवजी हॅज असायला हवे होते, म्हणून पर्याय नंबर सी हे उत्तर होईल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, कम्प्लीट द प्रोवर्ब अ स्टिच इन टाइम सेव्स. या ठिकाणी पहा काय म्हटलेलं आहे, अ स्टिच इन टाइम ऑफ सेव्स म्हणजेच काय, तर वेळेवर घेतलेला एक टाका डॅश वाचवतो. या ठिकाणी पहा, तर काय याचा, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की 9 या ठिकाणी आलेलं आहे. अ स्टिच इन टाइम सेव नाईन्स, म्हणजे की ही एक अतिशय प्रसिद्ध इंग्रजी म्हण आहे. याचा अर्थ असा होतो की एखाद्या समस्या सुरुवातीलाच किंवा वेळेतच सोडवली तर भविष्यातील मोठा अनर्थ किंवा जास्त कष्ट जे की टाळता येतात. म्हणून पर्याय नंबर याचं बी, जे की हे उत्तर होणार असेल. तर मराठीमध्ये देखील आपण म्हणतो वेळेवर उपाय शहाणपणाचा ठरतो, अशी म्हण आहे, जे की तीच म्हण ही इंग्लिशमध्ये आहे. तर असे मित्रांनो, जे काही आपले आजच्या व्हिडिओमधले टॉप 90 क्वेश्चन्स होते, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरण, इंग्लिश, त्यासोबत CDPचे आपण पाहिलेले आहेत. तर आपण सामाजिक शास्त्र, विज्ञान, गणित असे सर्व टॉपिकचे आपण संपूर्ण काही IMP क्वेश्चनच्या स्वरूपामध्ये आपण प्रश्न कव्हर करणार आहोत. तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करून रेग्युलरली व्हिडिओज पाहत जायचा या उर्वरित दिवसांमध्ये. आणि ज्या विद्यार्थ्यांनी टेलिग्राम ग्रुप केला नाही जॉईन, त्यांनी जॉईन करून घ्या. ज्यांनी टेस्टची बॅच हवी आहे, ज्यांना परीक्षेमध्ये स्कोर कमी येत वाटतं, असं भीती वाटत आहे, त्यांनी कॉन्फिडन्स लेवलसाठी आपली टेस्टची बॅच नक्की इनरोल करा मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.